तर दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणतात याचा प्रत्यय आता राज्यातल्या हॉटेल चालकांना येतोय। कारण व्यावसायिक एलपीजी नंतर आता व्यावसायिक पीएनजीच्या वापरावर सुद्धा निर्बंध लागू करण्यात आलेत। विजेवर चालणाऱ्या शेगड्या वापरायच्या म्हटल्या तरी अनेक अडचणी वासून उभ्या राहत आहेत। त्यामुळे आता शेगडी पेटवायची तरी कशी असा प्रश्न छोटेखानी चहाची टपरी चालवणाऱ्यापासून ते आलिशान हॉटेल चालवणाऱ्यांपर्यंत असे सगळेच विचारत आहेत। व्यावसायिक वापराचा एलपीजी मिळत नसल्यानं आधीच अनेक हॉटेलचं शटर डाऊन झालंय। अनेक हॉटेल चालकांनी मेन्यू कार्डची काटछाट सुरू केली आहे। हे कमी म्हणून की काय, आता व्यावसायिक वापराच्या पीएनजी म्हणजेच पेट्रोलियम नॅचरल गॅसच्या पुरवठ्यात देखील कपात करण्यात येणार आहे। सुरुवातीला 20% एवढी कपात करण्यात येणार आहे। मुंबईत 30 ते 35% हॉटेल्सच्या शेगड्या या पीएनजीवर चालतात। त्या सगळ्यांना आता मोठा फटका बसणार आहे। मात्र घरगुती वापराच्या पीएनजीच्या पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाहीये। मला वाटते वेळ दिलेला आहे का टायमिंग 3-4 तास बंद ठेवण्याचं असल्याचं बघणं पाहिजे। नेहमी जेव्हा क्लिनिंग करतात तेव्हा 4 तास बंद ठेवतात, तर असं केलं तर आम्हाला 4 ताससाठी आम्हाला हॉटेल बंदच ठेवायला लागेल। कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्यावर खर्च आहे। पण इलेक्ट्रिसिटी कसं करायला लागेल त्याच्यावरती आहे। मग त्यावरती 4 तास बंद ठेवलेलं बरं आहे माझ्यामध्ये तरी। गॅसला पर्याय म्हणून काही हॉटेल चालकांनी विजेवर चालणाऱ्या शेगड्या म्हणजेच इंडक्शनच्या वापराची चाचपणी सुरू केली आहे। मात्र ते करताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय ते हॉटेल मालकांकडूनच ऐकूया। इंडेक्स मशीन पण आम्ही घ्यायला प्रयत्न केला, आम्ही बुकिंग पण केली होती। 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट। 34,000 घेऊन कमी पद ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार हॉटेल्स, त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं। युद्धामुळे व्यावसायिक वापराचा गॅस मिळत नसल्यानं नवी मुंबईतील जवळपास 1000 कंपन्या अडचणीत आल्या आहेत। त्या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे। लोखंड जे आहे ते कापण्याचं मेन गॅसनीच कापतात, पण हे गॅस सुद्धा आता नसल्यामुळे लोक बसलेले आहेत, मटेरियल आहे पण कापायला होत नाहीये। आता वर्कर लोकांचं काय करायचं? वर्करना किती दिवस बसवून ठेवणार? मग त्यांना ले ऑफ करावं लागेल आम्हाला, कारण काय खिशातून आम्ही घर विकून तर पैसे आणू शकत नाही ना हे द्यायला। सिंधुदुर्गातील कुडाळ औद्योगिक वसाहतीतील परिस्थिती काही वेगळी नाहीये। गॅस अभावी 30 ते 40 उद्योग गॅस नावाच्या संकटाला तोंड देता देता मेटाकुटीला आलेत। सुमारे 300 उद्योग आमच्या एमआयडीसी मध्ये आहेत आणि त्याच्यातले जवळजवळ 150 उद्योग या सगळ्या गॅस नसल्यामुळे प्रभावित झालेत। 40 ते 50 उद्योजकांनी तर पूर्णपणे कोलमडलेले आहेत, त्यांना 60 ते 70% त्यांचं उत्पादन थांबलंय। विषय राहिला आमच्या बांबू आणि आमच्या स्वतःच्या उद्योगाचा, तर खरं दुःख होतं की शासन कुठच्याही उद्योगाकडे खूप गांभीर्याने बघत नाही असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। युद्धामुळे प्लास्टिक पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प झाली आहे। त्यामुळे सिंचन साहित्याच्या निर्मितीला मोठा फटका बसलाय आणि याची झळ साहजिकच शेतकऱ्यांच्या खिशाला बसते। स्प्रिंकलर सेटमध्ये जवळपास पहिले जसे 33,000 रुपये आमची विक्री होती, तर आज रोजी त्याची किंमत झालेली आहे, खरेदीच किंमत आमची 41,000 रुपये झालेली आहे। PVC पाईपमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे। जो 460 रुपयाला आम्ही 2.5 इंची पाईप विकायचो, आज रोजी तो पाईप झालेला आहे साधारण 650 रुपये खरेदी किंमत झालेली आहे। विकायचं काय? शेतकरी येतात, रेट विचारतात आणि निघून जातात, कारण एवढे महाग रेट झालेले आहे। त्याच्यामुळं त्यांची मानसिकता थोडीशी डामाडोलत झालेली आहे, बा आपण कसं इरिगेशन करायचं। हे मेन शेतकरीच आमचा कस्टमर आहे। आम्ही जे प्रॉडक्ट करतो शेतकऱ्यालाच देतो। आता आम्ही समजा आता डबल रेट झालेत आमच्या आजच्या परिस्थितीमध्ये। जेव्हा आम्ही जे घेत होतो त्याच्यापेक्षा आज डबल रेट आहे, त्याच्यात 20 रुपये प्रीमियम देऊन बी मटेरियल मिळत नाही। आता हे प्रोडक्ट आम्ही तयार केल्यानंतर हे विकायला जर मार्केटमध्ये गेलं तर शेतकऱ्यालाच त्याला फटका बसणार। डबल भाव आज शेतकऱ्याला द्यावा लागायला लागलाय। उन्हाळी सुट्ट्यांचा मुहूर्त साधत अनेकांनी लग्नाचं नियोजन केलं। वराड्यांचं पोट भरण्यासाठी मेन्यूही ठरला होता। मात्र व्यावसायिक एलपीजी मिळत नसल्यानं सगळंच गणित विस्कटलंय। युद्धानं गॅस नावाच्या ऊर्जेवर घाला घातलाय।
आणि त्या ऊर्जेअभावी अनेक उद्योगांच्या चक्राची एकतर गती संथ झाली आहे किंवा पूर्णपणे थांबली आहे. आता जेव्हा युद्ध पूर्णपणे थांबेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत होईल तेव्हाच ही चक्र पहिल्यासारखी वेगानं फिरू लागतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.